संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज पुण्याहून प्रस्थान। पालखी पुण्यामार्गे हडपसर मार्गे मार्गस्थ होईल। पालखीचा आजचा मुक्काम लोडी कारबोळमध्ये। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात। फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन। मंत्री गिरीश महाजनांनी पुण्यात घेतलं ज्ञानोबा आणि तुकोबांच्या पालखीचं दर्शन। संत सोपान महाराजांच्या पालखीचं बुधवारी सासवडमधून पंढरपूरकडे प्रस्थान। यंदा पालखीचं 20वे वर्ष 120वे वर्ष। पुण्यात वारकऱ्यांसाठी मेट्रो सफर। तुळशीबाग गणपती मंडळातर्फे सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन पासून पिंपरी चिंचवडपर्यंत वारकऱ्यांनी घेतला मेट्रोचा आनंद। विठ्ठल रुक्मिणीच्या मेघडंबरीला चांदी बसवण्याचं काम। एका अनामिक भक्ताकडून 200 कोटींची चांदी अर्पण। आषाढी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी बुंदीचे लाडू बनवायला समितीकडून सुरुवात। सुमारे 11 लाख लाडू बनवणार असल्याची माहिती। भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून जोरदार पाऊस। 8 दिवसात 5% पाणी साठ्यात वाढ। उशी डॅम परिसरात 5 जणांचं कुटुंब वाहून गेलं। वाहून गेलेल्या सर्व 5 जणांचे मृतदेह सापडले। लोणावळ्यामध्ये संध्याकाळी 5 वाजल्यानंतर पर्यटकांना फिरण्यास बंदी। नियम न पाळणाऱ्या पर्यटकांवर आणि अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। कोल्हापूरच्या काळंबवाडी धरणाच्या पायथ्याशी वर्षा सहलीसाठी आलेले गणेश कदम आणि प्रतीक पाटील वाहून गेले। निपाणहून वर्षा पर्यटनासाठी एकूण 13 जण आले होते। कांदिवली पश्चिमेत फाटक रोडवर मोठं झाड कोसळल्यानं कार आणि ऑटो रिक्षाचं मोठं नुकसान। यवतमाळच्या तलाफैल परिसरात रमाईनगरमध्ये भिंत कोसळून एक व्यक्ती जखमी। पांडुरंग चिंचोळकर असं जखमी व्यक्तीचं नाव। जळगावमध्ये म्हसावद गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राला गळती। डॉक्टरांवर गळतीपासून सामान वाचून काम करण्याची वेळ। छताचे पोपडेही पडत असल्यानं भीतीचं वातावरण। पालघरमधल्या वाडामधून राज्यमार्गावरील पिंजाळ नदीवर सापणे पुलाची दयनीय अवस्था। पुलावरून स्कूटीवरून जाणारी शिक्षिका खड्ड्यात पडली। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदसह अनेक शहरात लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी महिलांच्या मोठ्या रांगा। योजनेसाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी महिलांची लगबग। अकोल्यातल्या सेतू केंद्र आणि तहसील कार्यालयामध्ये लाडकी बहीण नोंदणीसाठी महिलांची मोठी गर्दी। अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी सेतू केंद्रावर महिलांची प्रचंड गर्दी। पोलिसांचाही बंदोबस्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।